नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 2 जून 2025 आणि मी माझ्या शेतामध्ये तर पाहू शकता. पाऊस उघडल्याच्या नंतर आम्ही हे रोटावेटरमध्ये शेत तयार करून ठेवलेलं आहे. कारण की राज्यामध्ये आता ना 7 जून 8 9 तारखेला राज्यात पाऊस येणार आहे आणि त्याच्यामुळे आम्ही काय करणार आहे, पेरणीची तयारी करून ठेवण्यासाठी हे सगळी रेडी करून ठेवलं. गवत उगवलं होतं म्हणून काय केलं, हे रोटावेटर केलं. आणि या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही काय करा, 6 जून पर्यंत तुम्ही शेत तयार करून घ्या. कारण की राज्यामध्ये 7 जून 8 9 10च्या दरम्यान पुन्हा पाऊस येणार आहे. आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, जर 7 8 10 जून पर्यंत नाही झालं तर तुम्ही काय करा, 12 जून पर्यंत तरी तुम्ही तुमच्या शेताची कामे करून घ्या. कारण की राज्यामध्ये 13 जून ते 18 जून राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. ठिकठिकाणी वडे नाणे वाहतील असा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की 13 जून पासून ते 18 जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या जोरात पाऊस पडणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, संगमनेर तर अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. नगर जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. आणि परत एक सांगतो की जे उजनी धरण आहे, म्हणजे ह्या पावसामध्ये 7 ते 8 TMC पाणी आलं होतं. तर आता हे जे उद्याचा पाऊस पडेल तर त्याच्यामध्ये उजनीच्या धरणात देखील पाणी येणार आहे. कशामुळे की पाऊस पुणे जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये, जुन्नर तिकडे खूप पडणार आहे. त्याच्यामुळे त्या उजनी धरणाला देखील यावेळेस लवकर जूनमध्येच पाणी येणार आहे. इतिहासात पहिली वेळ राहणार की जूनमध्ये पाणी आलं. म्हणून हे सांगू इच्छितो. आणि राज्यातल्या परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, 13 जून ते 17 जूनच्या दरम्यान लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, त्याच्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर नगर जिल्हा, त्याच्यानंतर संभाजीनगर, जालना जिल्हा, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, पारगोळा, तसेच बुलढाणा जिल्हा, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, यामध्ये सांगायचं झालं सर्व जिल्ह्यात 13 जूनपासून ते 18 जूनपर्यंत खूप पाऊस पडणार आहे. तुम्ही काय करा, शेतीचे कामे करून घ्या. यंदा योगायोग इतका चांगला की यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या